नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या YouTube चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओत आपण एक अमेझिंग टेक्निक बघणार आहोत, ज्यात तुम्हाला अशी एक प्रॅक्टिस मिळणार आहे जी एकदम कमी वेळेत तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. जर तुम्ही एक्साइटेड असाल तर चॅटमध्ये ई टाइप करा, एक्साइटेड फॉर ई टाइप करा किंवा उत्सुक असा शब्द टाइप करा, कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि कुठल्या टॉपिक वर हे बघूया. त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, जे मला पहिल्यांदा चॅनलवर बघतायत आणि जे मला रिपीटेडही बघतायत, नमस्कार. मी प्रियंका बागुल खैरनार, लाईफ कोच, सर्टिफाईड होपोनोपोनो, EFT हीलर, NLP ग्रँड मास्टर, ग्रॅटिट्यूड ग्रँड मास्टर, सोबतच मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, स्वर विज्ञान अशा वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन टेक्निकवर आपण काम करत असतो. तुमच्या आयुष्याला सुखी, समृद्ध, समाधानी बनवण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत असतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धता, शांतता घेऊन येण्यासाठी उत्सुक असाल आणि तुमच्या आयुष्यातील चॅलेंजेसवर जर तुम्हाला सोल्युशन हवे असतील तर नक्की आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यापर्यंत तुमच्या चॅलेंजचं सोल्युशन व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे कृतज्ञता. कृतज्ञता. हो, कृतज्ञता हा शब्द जरी छोटा असेल ना, तरी याच्या मागचा मतितार्थ खूप मोठा आहे. खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस सांगितल्या गेल्यात. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या कामामुळे किंवा आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे बऱ्याच गोष्टी करणं आपल्याला जमत नाही. त्या प्रॅक्टिसेस तितक्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकत नाही आणि मग पुन्हा रिझल्ट मिळत नाही. पुन्हा एकदा गोष्ट येते की आपण वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स फॉलो करतो, 369 मेथड करतो, 555 करतो, 111 करतो, 10 into 3 करतो, पण फरक मात्र कसलाही पडत नाही. जैसे ते आयुष्य राहतं, काहीच आयुष्यात सुधारणा होत नाही. अशा वेळेस जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडत नाही असं वाटतंय तर एकच गोष्ट फॉलो करा, ती आहे कृतज्ञतेची प्रॅक्टिस. ती कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, सोबतच का करायची हेही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच या व्हिडिओचा वापर तुमच्या आयुष्यात करून घ्या. चला तर मग सुरू करूया की कृतज्ञतेची प्रॅक्टिस का करावी. तर कृतज्ञता हा आपल्या आयुष्याचा पाया बनला ना, तर आयुष्यात सुख, समाधान, शांतता एफर्टलेसली एकदम सहजपणे येऊ शकते. कशी? तर कृतज्ञतेत तुम्हाला करायचं काय? जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे ना, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. थँक्यू म्हणायचंय तर फक्त बरेच पार्टिसिपेंट्स असतात, मग फक्त थँक्यू म्हणून चालेल का? तर यस, जर तुम्हाला बेसिक लेवलला असताना काहीच समजत नाहीये, समजत नाही, तर ऍटलीस्ट सुरुवात थँक्यू पासून करा. हेही तुमच्यासाठी तितकंच काम करेल. हा, पण आता प्रश्न येतो की डीपली ग्रॅटिट्यूड करण्याचा. कारण बरोबर तुम्ही तुमच्या पॅरेंट्स कडनं पैसे मागताय, एक 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये मागताय. तुम्हाला पहिले ते पैसे घेताना त्यांना कारण द्यावं लागतं का तुम्हाला ते पैसे हवेत, आणि त्याशिवाय तेही तुम्हाला पैसे देत नाही. तसंच जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता आणि कुठल्या गोष्टीविषयी करताय त्या मागचं कारण देतात ना, तेव्हा ती कृतज्ञतेची जी ऊर्जा असते ती तुमच्या आयुष्यात 10x टाइम्स मल्टिप्लाय होते, 10 पट अधिक चांगलं काम करायला सुरुवात करते. यासाठी मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. जसं की तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे हे सुंदर शरीर आहे, तुम्ही याला कधी बारकाईने पाहिलं आहे का? नसेल तर आज बघा. आपण काय करतो, आपल्याकडे डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, जीभ आहे, ओठ आहेत, घसा आहे, दोन्ही हात आहे, पाय आहे, वरवर दिसणारं आपलं धड आहे, हे आपल्याला दिसतं. यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. पण त्या गोष्टींचं काय ज्यामुळे खरं तर आपले हे शरीर चालू, तो श्वास, त्याच्यासाठी कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे ना? तो आहे म्हणून आपण आज जगतोय. ह्या क्षणाला जेव्हा मी तुम्हाला हे सांगते त्यावेळेस तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. बघा, आज कितीतरी ह्या सेकंदाला अशी लोक असतील ज्यांचा श्वास निघून गेलाय. आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. बघा, तुमचं लिव्हर आजही चांगल्या पद्धतीने काम करतंय, त्यामुळे तुमच्या स्वभावात शांतता आहे. बघा, तुमचं हार्ट, तुमचं हृदय जे चांगल्या पद्धतीने रक्ताभिसरण करतंय, धडधडतंय, आणि त्यामुळेच तुम्ही आज जिवंत आहात. कितीतरी लोक आहेत ज्यांच्या हार्ट्स मध्ये ब्लॉकेजेस येतात, काही जण जागेवर जातात,
काही जणांना ऑपरेशन केल्यानंतर कितीतरी पथ्य पाणी पाळावी लागतात. आपल्या आयुष्यात तो चॅलेंज नाहीये ना. आपलं हृदय संतुलित आहे, आरोग्यमय आहे, सुदृढ आहे. बघा त्याच्याकडे आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आता हे करायचं कसं हे सांगते, की पहिले तर एक दीर्घ श्वास घ्या. का श्वास घ्यायचा? जेव्हा आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, आपलं मन शांत होत असतं. जी चंचलता असते विचारांची ती कमी होत असते आणि त्यावेळेस मन, बुद्धी, चित्त एकरूप झाल्यामुळे आपण जे काही बोलतो ना, ते युनिव्हर्स पर्यंत खूप सहजपणे पोहोचत असतं. त्यामुळे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. पण सहसा मी सांगते, की सकाळी उठल्या-उठल्या आणि रात्री झोपण्याच्या आधी करा. कारण त्यावेळेस तुमचं सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस स्टेटमध्ये असतं आणि तुम्ही बोललेल्या गोष्टी लवकर मॅनिफेस्ट होतात. आता कृतज्ञतेला मॅनिफेस्टेशनसाठी कसं वापरायचं तेही सांगते. पहिले तर गोष्ट सिलेक्ट करा. तुम्हाला कशासाठी मॅनिफेस्टेशन करायचं आहे. सपोज तुम्हाला तुमच्या आयुष्यात 50,000 रुपये हवेत. याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करणार? ऑलरेडी तुमच्याकडे जे पैसे आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञ राहा, की थँक सो मच डिअर युनिव्हर्स, माझ्याकडे असलेल्या पैशांमुळे माझ्याकडे घालण्यासाठी कपडे, 2 वेळचं जेवणासाठी अन्न आहे, 2-3 वेळ मी पोटभर खाऊ शकते. ते ह्या पैशांमुळे येणाऱ्या त्या अन्नामुळेच, त्याच्यामुळे मला पोषक घटक मिळतात. माझ्याकडे जे पैसे आहेत त्यामुळे माझं घर सुरळीत चालू आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन व्यतीत करतोय. त्यासाठी थँक आणि देन त्याच्यानंतर म्हणा, की थँक सो मच युनिव्हर्स, माझ्याकडे ह्या महिन्यात 50,000 रुपये येत आहेत. जसे मागच्या महिन्यात आले, जसे त्याच्या मागच्या महिन्यात आले, जसे पुढच्या महिन्यात येणारे, तसेच ह्याही महिन्यात येत आहेत. त्यासाठी थँक या पद्धतीने ग्रॅटिट्यूड करून तुम्हाला तुमची मॅनिफेस्टेशन कंप्लीट करायची. पण त्याआधी जे आहे त्यासाठी ग्रेटफुल राहा. एक रोंडाबाईंचं द मॅजिक म्हणून एक बुक आहे. नक्की वेळ मिळाला तर वाचा. त्याच्या 28 दिवसांच्या प्रॅक्टिसेस करा. तुम्हाला एकट्याने जमत नसेल तर आमचे सेशन जॉईन करा. त्यात या प्रॅक्टिसेस होत असतात. सो आता सेशनचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. ठीक आहे. सो कोणी कमेंट करू नका. डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळे मिळतात. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होतो. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरीही तुम्हाला सगळे फ्री सेशनचे डिटेल्स, पेड सेशनचे डिटेल्स मिळतील. ठीक आहे. ओके. आता आपण येतो आपल्या टॉपिककडे, की कृतज्ञता व्यक्त करत असताना जर तुमच्याकडे आता काहीच नाही आयुष्यात असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हे चुकीचं आहे. नीट जरा डोळे बंद करा आणि विचार करा, तुमच्याकडे राहण्यासाठी घर आहे, पिण्यासाठी पाणी आहे, खाण्यासाठी अन्न आहे. सो कितीतरी लोक अशी आहेत ज्या रस्त्यावर झोपतात. पांघरण्यासाठी साधं पांघरूनही नाहीये. 2 वेळचं खाणं, जे अन्न आहे तेही त्यांना मिळेल की नाही माहित नाहीये. पिण्यासाठी पाण्याची तर सोयच नाहीये. कुठेतरी जसं मिळेल, जिथे मिळेल ते पाणी ते पितायत. ते चांगलं आहे, वाईट आहे काहीच बघण्याची सुद्धा त्यांना फुरसत नाही किंवा ते बघूही शकत नाहीये. कारण त्यांना मिळतच नाहीये ना. जे मिळतंय त्यात त्यांना खुश राहावं लागतंय किंवा त्यात त्यांना भागवावं लागतंय. तुम्हाला हे सगळं सहजतेने मिळतंय, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जसं की मी आधी सांगत होती, रोंडाबाईनीच्या मॅजिक बुकमध्ये तिने पहिल्याच पेजवर एक सेंटन्स लिहिलेला आहे, की जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय जे आहे त्यासाठी, तर तुम्हाला त्यापेक्षा 10 पट अधिक चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळतील. पण जर तुम्ही ज्या आहे त्याबद्दल कृतज्ञ नसाल आणि अजूनही तक्रारीच करत असाल, तर तुम्हाला त्या तक्रारी कराव्यात अशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. तर आता तुम्हाला ठरवायचं कृतज्ञता व्यक्त करायची की तक्रारींसाठी काय कमतरता आहे ही शोधायची. कारण की इंग्लिशमध्ये एक छान फ्रेज आहे, की जिथे तुमचा फोकस जातो ना, वेर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. म्हणजे जिथे तुमचं लक्ष जातं तिथे ऊर्जा वाहते आणि जिथे ऊर्जा वाहते तिथेच मॅनिफेस्टेशन होतात. मी नेहमी सांगते, तुमच्या स्वप्नांची ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सी जिथे तुमच्या ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सी सोबत अलाइन होते, एकरूप होते, तिथेच तुमचं स्वप्न आकर्षित होतात, तिथेच तुमचे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात. सो तुम्हाला ठरवायचंय तुमच्या ऊर्जेला तुम्हाला कसं बॅलन्स करायचंय. जर तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये काहीही चॅलेंज येत असतील, मेसेज करा. मी तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूड रिलेटेड एक वेगळा अफर्मेशनचा व्हिडिओही घेऊन येईल. आणि हो, नक्कीच आजपासून ही प्रॅक्टिस आयुष्यात
रोजच्या रोज वापरायला सुरुवात करा. तुम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार, चालता, बोलता, काम करताना केव्हाही कृतज्ञता व्यक्त करू शकताय. सो ही प्रॅक्टिस खूप सोपी आहे, पण आयुष्यात 100% बदल घडवून आणणारी आहे. काहीच जमत नसेल इतकंच फॉलो केलं तरी तुमचं आयुष्य खूप समृद्ध होऊ शकतं, कारण की कृतज्ञता तुमच्या आयुष्यातील समृद्धता तुम्हाला दाखवत असते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये नेहमीच म्हटलं जातं, जिथे तुमचं लक्ष जातंय, जे तुम्ही फील करताय, तेच तुम्ही अट्रॅक्ट करताय. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करता, तुमचं लक्ष तुमच्याकडे आहे त्या गोष्टींवर आहे. तुमचं लक्ष, तुमचा फोकस जो आहे, ते तुमच्या आयुष्यात जी समृद्धता आहे तिच्यावर आहे. जर तुमच्या मनातली भावना समृद्धतेची असेल, तर आयुष्यात समृद्धताच येणार आहे. मनातली भावना जर गिल्टवाली असेल, अपराधीपणाची असेल, तर अपराधीपणा येणार आहे. कमतरतेची असेल, तर कमतरता येणार आहे. आणि जर चांगली प्रेमाची भावना असेल, तर चांगली नाती किंवा प्रेम तुमच्या आयुष्यात आकर्षित होणार आहे. सो तुम्हाला काय हवंय त्या गोष्टींकडे फोकस करा, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि आयुष्याला खूप सुखी, समृद्ध आणि समाधानी बनवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून काही छान छान टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर टॉपिकही तुम्ही सजेस्ट करू शकताय. सो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन, छान आणि तितक्याच माहितीपूर्ण टॉपिक सोबत. अगदी सोप्या सोप्या प्रॅक्टिसेस मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. नक्की त्यांना फॉलो करा आणि आयुष्याला सुखी, समाधानी आणि समृद्ध बनवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. माझ्या फ्री सेशनसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळाली असेल, तिला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता त्या ग्रुपला. तिथे तुम्हाला फ्री सेशनचे डिटेल्स मिळतात. एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होताना दिसत असेल, तो डिस्क्रिप्शन मध्येही असेल. सो तुम्ही त्याला यूज करू शकताय. सो तुम्हाला काही चॅलेंज असेल, मेसेज करा, टीम सोबत संपर्क करा आणि नक्कीच तुमच्या आयुष्याला खूप सुखी, समाधानी आणि समृद्ध बनवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. या व्हिडिओत जर कोणी हर्ट झालं असेल कुठल्याही माहितीने, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. चला तर मग भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच एव्हरीवन.